तर नमस्कार मित्रांनो, आता इव्हिनिंगच्या टायमिंगला आपण आलेलो आहे भगवानगड अशा ठिकाणी. आणि तुम्ही तर जसं पाहिलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये, आणि या ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण दाखवणार. तर चला आतमध्ये जाऊया आपण. तर जसं की तुम्ही बघू शकता, हे जे आहे ते बाहेरचा व्ह्यू आहे. लांब लांबपर्यंत बघा किती मोठं एंट्री आहे, आणि तुम्ही बघू शकता किती मोठी एंट्री आहे गडाची. तुम्हाला नक्की आवडलं असेल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या लॉंग ब्लॉगमध्ये. तर हा आपला लॉंग ब्लॉग आहे, आणि आपण म्हणजे मोठा ब्लॉग केलेला आहे, कारण की संपूर्ण दाखवायचं होतं आपल्याला. त्यामुळे शॉर्ट ब्लॉगमध्ये काही जमणार नव्हतं. त्यामुळे आपण हा लॉंग ब्लॉग केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता नजारा या ठिकाणचा. आणि तुम्ही जसं की मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल, आपण फक्त बाहेरचं दाखवलं होतं. आता आपण आतमध्ये समाधी वगैरे सगळं दाखवणार आहे संत भगवान बाबांची. तर तुम्ही बघू शकता, तर आपण मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, हे जे दृश्य ते पाहिलेच असेल नजारा. आणि आता आपण एंट्री करणार आहे, आणि आता तुम्ही बघू शकता. आणि समाधीकडे जायचा रोड असा थोडा अंडरग्राऊंड आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्याला खाली जायचं आहे पायऱ्या उतरून. आणि तुम्ही बघू शकता आता आपण तुम्हाला सर्व दर्शन देत आहे समाधीचे. तर तुम्ही बघू शकता ही समाधी कशी प्रकारे आहे. आणि मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला संपूर्ण भगवानगड या ठिकाणचं सर्व दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा लॉंग ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर जसं की तुम्ही बघू शकता आपण कुठं आलेलं आहे. हे जे आहे ते थोडं अंडरग्राऊंड टाईप आहे, आणि एकदम जुने वाड्या कशा असते तसं टाईप आहे. एकदम लांबपर्यंत आहे, आणि इथं थोडा अंधार आहे, आणि लाईट पण आहे, आणि दुसरी समाधी आहे. तर हे जे दृश्य आहे ते बाहेरचं आहे, आणि तुम्ही बघू शकता किती लांबपर्यंत किती मोठं आहे. आणि आता आपण बाहेर आलेलो आहे, आणि तुम्ही बघू शकता एकदम छान असं आहे. तर आता आपण थोडं आतमध्ये चाललेलं आहे अजून, आणि तुम्हाला नक्की दाखवलं पुढं. तर तुम्ही बघू शकता या गडावर अजून काही जुने बांधकाम वगैरे आहे. आणि तुम्ही बघू शकता आपण तुम्हाला सर्व दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपण थोडे जुने सामान पण दाखवणार आहे. आणि तुम्ही बघू शकतात आपण तुम्हाला सर्व दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता एकदम डिटेलमध्ये दाखवायचा प्रयत्न केलेला आहे मी. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही जुने हत्यारं वगैरे सर्व आहे या ठिकाणी. भांडे जुने, आणि या गाड्याचे सर्व जुने साहित्य आणि ते सर्व. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लांबपर्यंत किती मोठा गड आहे, तुम्हाला अंदाजा आलाच असेल. आणि आता तुम्हाला बघू शकताच किती मोठा गड आहे. आणि आता या ठिकाणी जे काम चालू आहे ते ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचे काम चालू आहे. किती मोठमोठे दगड आहे तुम्ही बघू शकतात. आणि हे मंदिरात तर जसं की तुम्ही बघू शकता हे मंदिर तयार व्हायला खूप दिवस लागणार, कारण खूप मोठं काम आहे. आणि आता तुम्ही बघू शकता लांबपर्यंत किती लांब गड आहे, तुम्हाला अंदाज आलाच असेल. तर जसं की तुम्ही बघू शकता आपण खूप मेहनत घेतलेली आहे हा लॉंग ब्लॉग टाकण्यासाठी. आणि आता आपण हा ब्लॉग एंडिंग करूया. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपलं असे नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.